नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आता नीट ऍप्लिकेशन फॉर्म 2024 ला सुरुवात झालेली आहे। मी एक काल व्हिडिओ अपलोड केलेला होता, त्यामध्ये महत्त्वाच्या डेट्स किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आपल्याला नीटचा फॉर्म भरता येईल हे देखील सांगितलेलं होतं। आता महत्त्वाचं काय आहे की हा फॉर्म कशा पद्धतीने भरला जाईल याचा लाईव्ह डेमो मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि ते पाहूनच विद्यार्थ्यांनी पुन्हा नीट ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काही चुका होणार नाहीये। फॉर्म भरताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या क्लिअर होतील आणि एक्झॅक्टली तुम्ही जरी कुठे घर बसल्या ठिकाणी गावी फॉर्म भरत असाल तरी देखील तुम्हाला हा व्हिडिओ बघून फॉर्म भरणं किती पद्धतीने सोपं जाईल याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत, महत्त्वाच्या सूचना काय असतील, कुठे चुका होऊ शकतात, कुठल्या चुका ह्या आपल्याला टाळायच्या आहेत, या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। हा व्हिडिओ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अपलोड करत आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सर्वांनी तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे आणि अशीच महत्त्वाची व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच तुम्ही सर्वांनी वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। मित्रांनो, आता महत्त्वाचं पाहूया की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे। ठीक आहे, तर आता यामध्ये एक महत्त्वाची सूचना अशी आहे की यावेळी थोडीशी वेबसाईट चेंज झालेली आहे। त्याचं नाव आहे neet.ntaonline.in। काय आहे तर neet.ntaonline.in अशा पद्धतीने ही वेबसाईट आहे। तर या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा पद्धतीची ही विंडो ओपन झालेली तुम्हाला दिसेल मित्रांनो। ठीक आहे, तर आता बघूया एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। जेव्हा अशी विंडो ओपन होईल त्यावेळेस इथे न्यू रजिस्ट्रेशन असेल आणि इथे असेल ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन। ज्यांचं रजिस्ट्रेशनची पहिली स्टेप झाली त्यांच्यासाठी हे डिटेल्स आहे, परंतु बेसिक सुरुवात कुठून करायची आहे आपल्याला तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हियर याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन वगैरे असं येईल, इन्फॉर्मेशन ब्राउचर वगैरे तुम्हाला इथे डाउनलोड करता येईल आणि बाकीची बेसिक माहिती आहे। आता हे तर तुम्हाला मी कालच सांगितलेलं आहे की ओपन कॅटेगरी असेल तर 1700 फीस आहे, ओबीसी ईडब्ल्यूएस ला 1600 फीस आहे आणि एससी एसटी आणि थर्ड जेंडर यांच्यासाठी 1000 फीस आहे। अशा पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मची फीस आहे। ही फीस तुम्हाला ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा आपल्या फोन पे, गुगल पे याच्याने देखील क्यूआर पेमेंट होती। ठीक आहे, अशा पद्धतीने आता पेमेंट सुद्धा क्लिअर झाले। याला स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे सर्व बेसिक माहिती आहे आणि इथे एक याला चेक बॉक्स आहे, याला क्लिक करायचं आणि क्लिक हिअर टू प्रोसीड याला आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पहा, आता हे यावर्षी थोडासा एक चेंज झालेला आहे फॉर्म मध्ये, काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे मी क्लिअर आउट करतो। आता पहा, इथे साधारणतः 7 ते 8 चेक बॉक्स दिलेले आहेत। मग इथे काय सांगितले, लॉग इन आपल्याला केव्हा करू शकतो। लॉग इन आपल्याला करण्यासाठी इथे एक दिलेले आय हॅव आधार नंबर अँड विश टू क्रिएट माय लॉग इन बाय युजिंग आधार नंबर। म्हणजे माझ्याकडे आधार कार्ड आहे, आधार नंबर आहे आणि मी ते टाकून माझं लॉग इन क्रिएट करू शकतो, मला करायचं आहे। आता पण महत्त्वाचं जेव्हा मी इथे याला यस करतो, ठीक आहे, तर इथे पहा आधार नंबर टाकायचा असतो आपल्याला। आधार नंबर टाकल्यानंतर इथे जनरेट ओटीपी आहे। जनरेट ओटीपी कुठे होऊ शकतो तर तुमच्या मोबाईल नंबरवरती। म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्ड टाकल्यानंतर इथे जनरेट ओटीपी केला की तुमचा जो आधारला मोबाईल नंबर दिलेला आहे तो लिंक त्याच्यावर ओटीपी जाणार। ओटीपी टाकल्यानंतरच आपलं लॉग इन होणार। त्यामुळे विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे, ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर साधारणतः त्यांनी लवकर करून घ्यायचं आहे। फक्त एका दिवसाची प्रोसेस आहे आणि त्यानंतर फॉर्म भरा। तुम्ही विनाकारण घाई करू नका फॉर्म भरण्यासाठी। आधारला मोबाईल नंबर लिंक असेल वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। कारण की दुसरे ऑप्शन्स तुम्हाला काय सांगतो, एक आहे आय हॅव डिजी लॉकर अकाउंट, म्हणजे डिजी लॉकरचं अकाउंट आहे ज्यावर आपले डॉक्युमेंट्स वगैरे असतात, त्याचा ऍक्सेस आपल्याला इकडे करावं लागतं आणि जर तिथे असेल तर मग ते लॉग इन होणार, म्हणजे डिजी लॉकरचं तुम्हाला करावं लागेल। नसेल तर आय डू नॉट हॅव डिजी लॉकर अकाउंट, आय विश टू क्रिएट माय डिजी लॉकर अकाउंट नसेल तर त्याचं अकाउंट क्रिएट करावं लागेल। या कॉम्प्लिकेशन्स मध्ये पडू नका। पुढचं आहे आय हॅव अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आयडी, म्हणजे एबीसी आयडी जे आहे गव्हर्नमेंटने जे बँक आयडीचं सांगितलेलं होतं, जर तिथे अकाउंट असेल तर त्या अकाउंटचं डिटेल्स तुम्हाला टाकून लॉग इन करता येईल, परंतु ते बऱ्याचशा विद्यार्थ्याकडे नसणार आहे। आय डू नॉट हॅव ते नसेल तर अकाउंट क्रिएट करायचं आहे। पुन्हा आहे आय हॅव अन इंडियन पासपोर्ट। पासपोर्ट हा खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थ्याकडे या टाइम मध्ये असतो, त्यामुळे पासपोर्ट वगैरे या गोष्टीमध्ये पडू नका। आधार कार्ड नंतर सर्वात सोपी गोष्ट दुसरी आहे आय हॅव अन पॅन कार्ड।
आणि त्याच्यानुसार मला लॉग इन करायचं. पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्याला जर मी सिलेक्ट केलं इथं पॅन कार्डला, तर इथे पॅन कार्ड नंबर, इथे आपल्याला तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो इन्सर्ट करायचा आहे आणि मग तुम्हाला लॉग इन करता येईल. कारण की पॅन कार्डला केल्यानंतर ऑलरेडी लॉग इन त्याचा क्रेडेन्शियल्स असतातच मोबाईल नंबरचे अटॅच केलेले, तर त्या पद्धतीने लॉग इन होईल. एकतर विद्यार्थ्याकडे आधार कार्ड पाहिजे किंवा पॅन कार्ड पाहिजे, दोन्ही पैकी एक असेल तर लॉग इन होणार. आधार कार्ड असेल तर मोबाईल तुमचा लिंक असणं गरजेचं आहे, ते विद्यार्थ्यांनी चेक करून घ्या. ठीक आहे, तर आपण आता एक स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं पहिली स्टेप लॉग इन करायची आणि पुढे काय करायचं. म्हणजे तुम्हाला कळालं आधार नंबर तरी पाहिजे किंवा पॅन कार्ड तरी तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, त्या गोष्टी झाल्या की आपल्याला इथे क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबला दिलेला आहे आणि त्याला क्लिक करायचं. ठीक आहे, पहा आता आधार कार्डची पॅन कार्डची मी डिटेल्स टाकले होते, तर इथे लगेच तुमचा पॅन कार्ड नंबर येतो आणि अशा पद्धतीने लॉग इन होतो. ठीक आहे, आधार कार्डचा टाकला तर तुमचा आधारचं लॉग इन होतं, डेट ऑफ बर्थ येते, तुमचं नाव येतं, सर्व ऑटोमॅटिक येतं. आता इथे विद्यार्थ्याचं पहा स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगतो. पहिल्यांदा काय आहे, आपण इथे पर्सनल डिटेल्स फिलअप करत आहे. ठीक आहे, पर्सनल डिटेल्स. आता इथे पहा कॅन्डिडेट्सने काय सांगितले, ऍज पर 10th सर्टिफिकेट और मार्कशीट, तुमच्या 10वीच्या याच्याप्रमाणे तुमचं नाव असलं पाहिजे. तुमचं जे 10वीची मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. साधारणतः मार्कशीटवर कसं असतं, आधी सरनेम आहे, मध्ये नाव असतं, पुन्हा हे असतं फादर्स नेम असतं. तर जे काही तुमचं असतं ज्या पद्धतीनं सीबीएसई बोर्ड मध्ये वेगळं असतं तर त्या पद्धतीने टाकायचं विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर काय फादर्स नेम, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, फादर्स नेम. ठीक आहे, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे मदर्स नेम, तुमच्या आईचं नाव इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर काय विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ वगैरे टाकायची आहे. जे काही तुमचं डेट ऑफ बर्थ असेल ते इथं तुम्ही मेन्शन करा. व्हॉट एव्हर जे काय असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता. तिथे तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ते मेन्शन करा. ठीक आहे, त्यानंतर जेंडर मेल फिमेल थर्ड जेंडर. ठीक आहे, मेल याच्यामध्ये चुकून कोण हे करू नका, कारण की अनेक फॉर्म मध्ये आपण बघितलेलं मेलचं फिमेल फिमेलचं मेल देखील होतं. नॅशनॅलिटी इंडियन करायची आहे सर्वांनी. त्यानंतर आयडेंटिटी टाईप बघा इथे एनी अदर गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ म्हणून दिलेला आहे, बँक पासबुक दिलेला आहे. त्यानंतर 12वीचं ऍडमिट कार्ड वगैरे आहे. तर एनी अदर फर्स्टला सिलेक्ट करा, जिथे तुमचा आधार नंबर इथे टाकून द्यायचा तुम्ही. ठीक आहे, आधार कार्डचा नंबर टाका. त्यानंतर पुढचं काय दिलेलं आहे, प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस, अशा दोन गोष्टी आहेत. तर तुम्ही इथे ऍड्रेस तुमचा जो आहे ते मेन्शन करा. लोकॅलिटी तुम्ही कुठे राहता त्या गावाचं नाव, पुन्हा कंट्री जो काही आहे इंडिया. त्यानंतर स्टेट मध्ये महाराष्ट्र, तुमचं जे काय स्टेट मध्ये बिलॉंग करतात राहतात ते टाका. आणि तिथे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये कुठे राहतात तुम्ही. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे राहतात त्याचं डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, त्यानंतर पिन कोड, आता लातूरला राहतोय तर त्यानुसार त्यातला पिन कोड तुम्ही मेन्शन करायचा. पिन कोड माहित नसेल तर तुमच्या आधार कार्डवर पिन कोड असतो. तुमचा मोबाईल नंबर बघा, आता महत्वाची सूचना सांगतो इथे. मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकायचा तुमचा. ठीक आहे, एकदा मोबाईल नंबर यूज केल्यानंतर दुसऱ्यांदा तो मोबाईल नंबर यूज करता येत नाही मित्रांनो. ठीक आहे, महत्वाचा काय पहा इथे मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा डबल मोबाईल नंबर कन्फर्म करायचा तोच. त्यानंतर ईमेल आयडी आणि कन्फर्म ईमेल आयडी. म्हणजे महत्वाचं काय तर तुमच्याकडे मोबाईल नंबर साधारणतः 2 लागणार आहेत, इथे पण लागणार आहे, पुढे इमर्जन्सी मधून एक यूज करण्यासाठी सांगितलंय. आणि सेकंड थिंग इज काय की तुमचा मेल आयडी पण तुम्हाला इथे कन्फर्म करायचा. मेल आयडी तर जेव्हा आपण टाकणार आहे त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये मेल आयडीवर ओटीपी जातो. तर शक्यतो विद्यार्थ्यांनी मेल आयडी आणि मोबाईल नंबर हे आपल्या स्वतःचे द्यायचे आहेत, ज्याकडून तुम्हाला ओटीपी लगेच सांगता येईल. जास्तीत जास्त तुमच्याकडे नसेल तर तुमच्या पॅरेंट्सचे द्या, जेणेकरून त्यांना फोन करून तुम्ही ओटीपी घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही ईमेल आयडी नवीन क्रिएट करा, जास्त वेळ लागत नाही. आणि ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा शेवटपर्यंत तोच ठेवायचा, जेणेकरून पुढचं कम्युनिकेशन ओटीपी वगैरे ऍडमिट कार्डचे डिटेल्स सर्व मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर कम्युनिकेट केले जातात. ठीक आहे, इथे मोबाईल नंबर आता आपण हे करायचं आहे. मोबाईल नंबर, पुन्हा नंतर पुढचा आहे कन्फर्म मोबाईल नंबर कन्फर्म करायचा, डबल तोच मोबाईल नंबर हे इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा मेल आयडी व्यवस्थित टाका आणि ते मेल आयडी सुरू असणं खूप गरजेचं आहे. तो मेल ठीक आहे, तो सुरू नसेल तर पुन्हा त्याच्यावर ओटीपी जात नाही आणि तो लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मेल तोच. त्यानंतर कन्फर्म मेल आयडी, डबल एकदा तोच मेल आयडी तुम्ही इन्सर्ट करायचा.
ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि इथे जो दिलेला आहे परमनंट ऍड्रेस सेम ऍज प्रेझेंट, म्हणजे प्रेझेंट आणि परमनंट तुमचा सेमच असेल तर त्याला क्लिक करा, जेणेकरून तेच तुमचा ऍड्रेस ते सर्व ऑटोमॅटिक माहिती तर फिलअप होईल. ठीक आहे, आता हे सर्व झालं की त्याच्यानंतर पासवर्ड एक आहे बघा. पासवर्ड मध्ये काय करायचं, अप्पर केस, लोअर केस आणि काही डिजिट्स वगैरे हे सर्व टाकून पासवर्ड यूज करा, जेणेकरून तो पासवर्ड स्ट्रॉंग होईल. आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा, पुढे लॉग इन करताना हा पासवर्ड आपल्याकडे लागतो. आता इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन असतो, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल. हे कशासाठी आहे, जर पासवर्ड विसरला तर तो सिक्युरिटी क्वेश्चन टाकून त्याचा आन्सर तुम्ही टाकलं की लॉग इन होतं. ठीक आहे, याला आपण तुमचं जे काही शाळेचं नाव कुठलं पण एक सिलेक्ट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर इथे केस सेन्सिटिव्ह कोड दिलेला असतो, तो आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे, 483650. ठीक आहे, हे केल्यानंतर इथे सबमिट बटनला क्लिक करायचं. मग आपली कुठे फर्स्ट स्टेप इथे आपली कंप्लीट होईल. मित्रांनो हे पहा, फर्स्ट स्टेप कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही आपण जे काही माहिती भरली होती ते सर्व इथे येणार. हे पहा, तुमचं पुन्हा विद्यार्थ्यांनी डबल सांगतोय, काही करू नका. इथे पूर्ण तुमचं नाव चेक करा, नावामध्ये कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे का ते पहा, डेट ऑफ बर्थ तुमचं बरोबर आहे का, जेंडर बरोबर आहे का, ह्या सर्व गोष्टी बघायच्या. ऍड्रेस मध्ये पहा, साधारणतः थोडा ऍड्रेस वगैरे ह्या गोष्टी चुकल्या, मिस्टेक झाली तर त्याला काही फरक पडत नाही, पण तुमचं नाव, पुन्हा जेंडर, त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचा मेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर, ह्या गोष्टी अगदी बरोबर असणं गरजेचं आहे. वारंवार तुम्ही सबमिट करण्याच्या पूर्वी चेक करायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी इथं त्यांनी काय दिलेलं असतं की बाबा या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, ह्या टॅब दिलेल्या आहेत की माझं नाव बरोबर आहे, फादर्स नेम बरोबर आहे, मदर्स नेम, लगेच चेक करायचं तुम्ही. डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, ह्या सर्व गोष्टी बरोबर असतील तर इथे एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, आय ऍग्री, याला करायचं. हे पहा, आणि याच्यामध्ये जर काही चुका असतील तर इथं एडिट रजिस्ट्रेशन दिले, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता जर काही चुकलं असेल तर. नसेल तर सबमिट अँड सेंड ओटीपी यावर क्लिक करायचं. याला जेव्हा आपण हे करणार तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो, तर त्यावेळेस तुमच्या याच्यावरती मेलवरती तुमचा ओटीपी जातो आता. ठीक आहे, सबमिट अँड सेंड ओटीपी. हे झाल्यानंतर तुमच्या इथं मेलवर ओटीपी जाणार. यस, डू यू वॉन्ट टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट ओटीपी, त्याला यस करायचं. यस केल्यानंतर मित्रांनो साधारणतः तुमच्या थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन, प्लीज चेक युअर ईमेल फॉर ओटीपी. ओटीपी साठी तुमचा ईमेल आयडी इथे आपल्याला चेक करावा लागेल, त्याच्यावर तुमचा ओटीपी जाणार. ओटीपी गेल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा दिलेला आहे तो इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं ओटीपी इथे इन्सर्ट करायचा आहे. आणि इथे जो तुम्हाला दिलेला आहे सिक्युरिटी पिन, तर तो सिक्युरिटी पिन ऍज इट इज तुम्ही इथं मेन्शन करा, 146, आणि व्हेरीफाय करायचा. ठीक आहे, हे दोन्ही व्हेरीफाय झाले की इथं हे होतं. आता पहा इथे काय दिलेले मेसेज, काय, युअर अकाउंट हॅज बीन व्हेरीफाईड, युअर ऍप्लिकेशन नंबर हॅज बीन सेंड टू युअर मेल ऍड्रेस. ठीक आहे, प्लीज लॉग इन. तुमचं काय केलं आता, त्यामुळे तुमचं काय झालेलं आहे, ऍप्लिकेशन नंबर हा तुमच्या मेल आयडीवर सेंड झाला, अशा पद्धतीने मेसेज येतो. आता तुम्ही काय करायचं, ऍपला मेल आयडी जो दिलाय तो चेक करायचा आणि त्यावर तुमचा ऍप्लिकेशन नंबर देखील आलेला आहे. मग इथे ऍप्लिकेशन नंबर आपल्याला इन्सर्ट करायचा. हा ऍप्लिकेशन नंबर 24 याच्यापासून सुरू होतो. ठीक आहे, तो ऍप्लिकेशन नंबर ऍज इट इज इथे तुम्ही मेन्शन करा. त्याच्यानंतर काय पासवर्ड आहे, पासवर्ड काय हे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, जो पासवर्ड सेट करायचा तो लक्षात ठेवायचा, ते पासवर्ड आपण लॉग इन करायचं आणि इथं पुन्हा एकदा सिक्युरिटी पिन आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, आणि मग पुन्हा लॉग इन करायचं. पुन्हा आपल्याला लॉग इन करताय. ठीक आहे, जर एखाद्या वेळेस हे झालं असेल तर डबल हे करायचं, 766685 785 आणि मग पुन्हा लॉग इन करायचं. ठीक आहे, आता पहा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे कसं दिसेल, तुमचं नाव वगैरे दिसेल, ऍप्लिकेशन नंबर दिसेल. इथे काय दिले, रजिस्ट्रेशनला काय केले, कंप्लीट म्हणून आलेलं आहे. ऍप्लिकेशन फॉर्म आणि बाकीचं फी ऑफ पेमेंट ह्या गोष्टी आपल्या आता इनकम्प्लीट राहिलेल्या आहेत. आता इथे काय करायचं, कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर बघा काय येईल, तुम्हाला आपण जो ऍड्रेस दिलेला आहे तो ऍज इट इज येणार आहे फक्त. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. आता ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये पहा साधारणतः स्टेप्स कशा पद्धतीने आहे. तर पहिली स्टेप्स काय बघा, ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये 1 2 3 4 5 6 7, तर साधारणतः 7 स्टेप ह्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो. आता याच्यामध्ये काय पहिली स्टेप, कॉन्टॅक्ट डिटेल्स. मी तुम्हाला जे सांगितलं होतं की दुसरा कॉन्टॅक्ट देखील तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता पहा इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये काय आहे, तर इथे दिलेला आहे एमर्जन्सी मोबाईल नंबर, याला स्टार केलेला आहे. तुम्हाला इथे हा नंबर देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर एमर्जन्सी मेल आयडी, तुमच्याकडे दुसरी एमर्जन्सी एखादी मेल आयडी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेच्या आहेत. त्या दोन्ही गोष्टी इथे मेन्शन करायच्या.
आता ह्या दुसऱ्या या स्टेप मध्ये फक्त एवढीच गोष्ट आहे, फक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे तुमचा दुसरा मोबाईल नंबर, दुसरी मेल आयडी, बाकी इथं काहीच माहिती तुम्हाला भरायची नाही. ऍज इट इज तुम्ही इथे जो दिलेला, आता हे एक लक्षात घ्या, प्रत्येक पेज वरती तुम्हाला इथे आय ऍग्री हे एक बटन आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि हे जे आहे कॅप्चा जो दिलेला आहे सिक्युरिटी पिन तो तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. सिक्युरिटी पिन 443361 आणि त्याच्यानंतर आय ऍग्री या बटनला क्लिक करायचंय आणि पुढे इथं सेव्ह अँड नेक्स्ट याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर काय ते कॉन्टॅक्ट डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, याला ओके म्हणा. आता कॉन्टॅक्ट डिटेल्स झाल्यानंतर पुढच्या गोष्टीकडे आपण जाणार, दॅट इज पर्सनल डिटेल्स. इथे एक एक तुम्हाला स्टेप कंप्लीट झालेली दिसेल. कॉन्टॅक्ट डिटेल्स झालं, पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्स मध्ये पहा काय काय गोष्टी आहेत, तर आता त्या आपल्या सर्व स्वतःबद्दल असणार गोष्टी. ठीक आहे, आता इथे बघा स्टेट तुमचं कुठून 12th पास आउट झाले किंवा कुठल्या स्टेट मधून तुम्ही 12वी करताय, तर इथे महाराष्ट्र असेल महाराष्ट्र करा, प्रत्येकाने आपापलं करा, कोणाचं वेगळं देखील असू शकतं. त्यानंतर महत्वाचं काय कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी आहे जसं की जनरल आहे, ईडब्ल्यूएस आहे, ओबीसी ऍज पर सेंट्रल लिस्ट, त्यानंतर एससी एसटी, तुमची जी काही कॅटेगरी असणार आहे ती तुम्ही कॅटेगरी मेन्शन करा. ज्यांचं जे असेल त्यांनी ते मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आर यू डायबेटिक, मला डायबिटीज आहे का, ह्या नॉर्मल गोष्टी आहेत, हे काय कंपल्सरी नाही, हा जनरल सर्वे असतो. ठीक आहे, येस नो तुमच्या मनानं करू शकतात काय करायचं ते. त्यानंतर प्लेस ऑफ रेसिडेन्स, तुम्ही कुठे राहता, शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये, रुरल अर्बन जे असेल ते करा, याच्यामध्ये काही चुकलं तरी काही फरक पडत नाही. त्यानंतर इन्कम, अॅन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न तुमचं जे काही आहे त्याचं तुम्ही इथं मेन्शन करू शकता जे असेल तुमचं ते. त्यानंतर काय तुम्ही मायनॉरिटी मध्ये येतात का, यस नो इथं ऑप्शन दिलेला आहे. यस सपोज आता यस केलं तर काय तुम्ही कुठल्या मायनॉरिटी मध्ये येतात, म्हणजे रिलीजियस कुठली मायनॉरिटी आहे, मुस्लिम आहे, सिख आहे, ख्रिश्चन आहे, बुद्धिस्ट आहे, पारसी आहे किंवा जैन आहे, जे काही तुम्ही असणार. सपोज कोण असेल तर त्यांनी सांगायचं आहे की आम्ही मायनॉरिटी मध्ये येतो, नसेल तर नो म्हणून सांगायचं, असेल तर आपण इथे यस करू शकतो. ठीक आहे, नसेल तर नो करायचं. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे मोड ऑफ प्रिपरेशन, म्हणजे तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करतात, कुठे काय क्लासेस लावलेत का, ऑनलाईन कोचिंग आहे का, सेल्फ स्टडी, हा एक जनरल सर्वेचा प्रकार आहे, त्यामुळे एवढं काही त्याच्यामध्ये नाही, तुम्ही काही पण करू शकता तिथे. त्यानंतर कंट्री ऑफ रेसिडेन्स, तुम्ही राहता कुठे त्याचं हे करा, इंडिया, कंट्री ऑफ रेसिडेन्स हे करायचं तुम्ही. ते झालं की पुढे काय आहे की तुम्हाला इथे दिलेलं आहे की 2024 साठी ड्रेस कोड के विपरीत प्रथागत पोशाख पहनने का इरादा रखते हैं क्या, म्हणजे तुम्ही एक्झामला येताना एखादा ड्रेस कोड वगैरे कुठला काही हे करू इच्छिता का, तुमच्या मनावरती यस नो जे काय करायचं करू शकता. ठीक आहे, त्यानंतर काय आता ही पेज कंप्लीट झाली, म्हणजे पर्सनल डिटेल्स माझी झाली. मी सांगितलं होतं तुम्हाला हे झाल्यानंतर काय तर एक तुम्हाला असा कॅप्चा म्हणजे तो सिक्युरिटी पिन आहे तो इथं इन्सर्ट करायची असते. आणि सेकंड थिंग काय आहे मित्रांनो, तर हे इथं आय ऍग्रीची टॅब आहे. प्रत्येक पेजला ह्या दोन गोष्टी असतात, त्याला क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, जेणेकरून पर्सनल डिटेल्स माझे आधी आपण कॉन्टॅक्ट टाकले त्यानंतर पर्सनल डिटेल्स टाकले, ही आपली दुसरी स्टेप यातली कंप्लीट झाली. आता तिसरी स्टेप काय आहे बघा, तिसरी काय आहे, ह्या दोन झाल्या. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग आहेत का या प्रवर्गामध्ये मोडता का, असेल यस किंवा नो करा, यस किंवा नो तुमच्या ह्याच्याप्रमाणे. यस असेल तर काय येते बघा, यस असेल तर तुम्ही कुठल्या म्हणजे टाइप ऑफ डिसॅबिलिटी, तुमची डिसॅबिलिटी कोणती आहे, हिअरिंग आहे काय असेल, जे काय डिसॅबिलिटी आहे तुम्ही याचा दिल्यापैकी ते हे करा. असल्यास पर्सेंटेज त्याचं किती प्रमाण आहे, 1 to 39% किंवा 40% to 80% असे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, जे पीडब्ल्यूडी मध्ये येत नाही, अपंग या प्रवर्गामध्ये येत नाही, त्यांनी नो करायचं. आणि इथं हा टॅब आपली कंप्लीट झालेली आहे. मग लगेच सांगितल्याप्रमाणे हा सिक्युरिटी पिन आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आय ऍग्री या टॅबला क्लिक करायचंय आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्ट. अगदी सोप्या पद्धतीने गोष्टी आहे, स्टेप बाय स्टेप सर्व सांगतोय. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहिजे. काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा, त्यावर मी नवीन व्हिडिओ बनवतो किंवा तुम्हाला अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता ते पण झालं, पर्सनल डिटेल्स पण झाले, सॉरी पर्सनल डिसॅबिलिटी झाला. आता एक्झाम सेंटर डिटेल्स आणि महत्वाचं आहे. आता बघा इथे एक्झाम सेंटर तर दिलेलं आहे नाव एक्झामचं. त्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम, तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठल्या ह्याच्यामध्ये पाहिजे आहे, हिंदी मध्ये पाहिजे आहे, इंग्लिश मध्ये पाहिजे आहे, मराठी किंवा उर्दू असे ऑप्शन्स दिलेले आहेत. सपोज इंग्लिश आपण जे अभ्यास करतोय 2 वर्ष जी मेहनत केली सर्व आपण जे काय पाहिलेलं आहे ते इंग्लिश मध्येच तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली. मोस्टली विद्यार्थी इंग्लिशच करतात. काही विद्यार्थी मराठी जर केले तर येणारा क्वेश्चन पेपर हा मराठी प्लस इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये येतो. तुम्ही उर्दू केलं हिंदी केलं तर येणारा ते हिंदी प्लस तुमचं इंग्लिश अशा दोन्ही फॉर्मॅट मध्ये असतो. पण तशा वेळेस काय होतं, आपण सपोज हिंदी केलं तर हिंदी प्लस इंग्लिश मध्ये येणार, परंतु पेपरची लेंथ वाढते, कंटेंट मोठा दिसतो तुम्हाला, म्हणजे बाकी सर्व सेमच असतं.
परंतु दोन्ही फॉर्मॅट मध्ये पेजेस वाढतात, विद्यार्थ्यांना थोडंसं अडचण वाटू शकते, टेन्शन येण्याचं प्रमाण वाढू शकतं, किंवा काही मराठीमध्ये केला तर काही वर्ड्स असतात मराठीमधले जे की आपण कधी वाचलेले नसतात देखील इंग्लिशचं कन्व्हर्जन झाल्यानंतर, त्यामुळे ते कन्फ्युजन होऊ शकतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी इंग्लिश करणं गरजेचं आहे, बाकी तुमच्या मनावरती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बघा आपल्याला आता सेंटर यावर्षी फक्त 2च सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये आधी काय सेंटरच्या आधी तुम्हाला स्टेट कुठलं पाहिजे ते स्टेट इथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर काय आहे एक्झाम सिटी चॉईस. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साधारणतः बघा आता की काय काय दिलेले आहे सेंटर महाराष्ट्रामध्ये पहा. महाराष्ट्रामध्ये साधारणतः अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, त्यानंतर बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, त्यानंतर नंदुरबार, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, त्याच्यानंतर सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, अशा पद्धतीने हे सेंटर्स दिलेले. ठीक आहे, असे शेवटपर्यंत सेंटर्स दिलेले आहेत. तुम्हाला जे काही सेंटर पाहिजे तुम्ही इथं फर्स्ट सेंटर वगैरे ठेवू शकता. हे तुम्हाला महाराष्ट्रातले मी सेंटर सांगितलेले आहे. ठीक आहे, आता मी फर्स्ट सेंटर लातूर दिलेलं आहे. ठीक आहे, आता सेकंड त्याच्या वेळेस डबल स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दुसरं सेंटर काय पाहिजे ते पहा तुम्ही. लातूर, पुणे अशा पद्धतीने 2 असतात. दोन्हीपैकी एक तुम्हाला हॉल तिकीटवर सेंटर दिसेल, त्या सेंटरला जाऊन तुम्हाला त्या शहरामध्ये जाऊन एक्झाम द्यावी लागेल. ठीक आहे, आता ते झालं. त्यानंतर काय पुढचं दिले फादर्स ऑक्युपेशन. तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय आहे, काय करतात, जे काय असेल ऍग्रिकल्चर, बिझनेस काय असेल, इंजिनिअरिंग मध्ये, गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, जे काय असेल ते करा तिथे. त्याच्यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन, शिक्षण काय झाले, वडिलांचं शिक्षण जे असेल ते तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. त्यानंतर आई काय करते, जर तुमची आई जॉब वगैरे काही करत असेल ते मेन्शन करा किंवा ऑदर्सला इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, पुन्हा आईचं शिक्षण काय झालेलं आहे ते इथे तुम्ही टाकू शकता. म्हणजे आता हे झाले आपले डिटेल्स. ठीक आहे, एक्झाम सेंटरचे हे डिटेल्स झाले. मग तिथे पुन्हा हा सिक्युरिटी पिन टाकायचा आणि आय ऍग्री या टॅबला क्लिक करायचं. ठीक आहे, आय ऍग्री आणि आपण नेक्स्ट करू शकतो पुढे. म्हणजे हे माझे एक्झाम सेंटरचे डिटेल्स देखील कंप्लीट झालेले आहेत. आता ते झालं की पुढे काय आहे बघा. एक्झाम सेंटर झाले की आता क्वालिफिकेशन डिटेल्स, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय झालंय, म्हणजे 10वी, 11वी, 12वी ह्या तिन्ही गोष्टीचे डिटेल्स या पेजवरती आपल्याला टाकायचे आहे. आता पहा 10th ऑलरेडी इथे पास म्हणून आलेलं असतं. इयर ऑफ पासिंग तुमची 10वी, आता इथे दिले बघा. आता 10th आधी माहिती भरायची आपल्याला. 10वी तुमची केव्हा झाली ते इथे तुम्ही मेन्शन करू शकता. 10th तुमची जे काही झाली तुमचं 10th तिथं जे काही झाली तेव्हा मेन्शन करू शकता तुमचं. ठीक आहे, त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम 10th और इक्विव्हॅलंटच ठेवायचं. प्लेस ऑफ स्कूलिंग तुमची 10वी शहर खेडा कुठून झाली ते जर मेन्शन करा. जरी माहिती नसेल विसरून गेलं तरी काय हरकत नाही. पुन्हा टाइप ऑफ स्कूलिंग तुमचं 10वीचं साधारणतः गव्हर्नमेंट स्कूल होतं, प्रायव्हेट स्कूल होतं, जे काय असेल. काही जणांचं हे असेल, हे असू शकतं जवाहर नवोदय विद्यालय, जे काय असेल ते टाका. आणि त्याच्यानंतर काय क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट तुमची 10वी कुठल्या राज्यामधून झालेली आहे, जिथून 10वी झाली त्या राज्याचं नाव टाकायचंय. ठीक आहे, त्यानंतर पुढचं काय आहे स्टेट तुमची 10वी जिथून झाली स्टेट. ठीक आहे, आपण आधी कॉलेज शाळेचं नाव टाकलं, पुन्हा कुठल्या राज्यातून झाली, कुठल्या जिल्ह्यामधून झाली डिस्ट्रिक्ट ते टाकलं. त्यानंतर 10वीचं तुमचं बोर्ड कुठलं होतं, सगळे बोर्ड दिले, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, आयसीएससी असेल, सीबीएसई बोर्ड असेल, जे काही असेल तुमचं ते तुम्ही इथे टाकायचं आहे. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर पहा काय आहे तुमच्या शाळेचं नाव, जे काय असेल ते तुमच्या शाळेचं नाव टाका. त्यानंतर पिनकोड, सपोज 10वीचं तुमची शाळा एखाद्या शहरामधून झाली त्या शहराचा पिनकोड टाकायचा तुमचा. पुन्हा रोल नंबर, 10वीचा रोल नंबर तुमच्या मार्कशीटवर असतो, त्यामुळे 10वीची मार्कशीट तुमच्या सोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे, तो रोल नंबर टाकायचा. त्यानंतर रिझल्ट पर्सेंटेज मध्ये आहे, सीबीएसई यांचं सीजीपीए मध्ये असतं, बाकी ज्यांचं पर्सेंटेज मध्ये असतं, जे काय असेल ते पर्सेंटेज मध्ये टाका. त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स किती पडले आउट ऑफ, समजा 500 पैकी किती मार्क्स पडले, ऑफ 10 मार्क्स, टोटल मार्क्स किती होते त्याच्यापैकी किती मार्क्स पडले ते टाकायचं. त्याचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक इथे येतात. आता हे झालं आपलं 10वीचे डिटेल्स. सेम फॉर्मॅट मध्ये आपल्याला 11वीचे डिटेल्स देखील टाकायचे. हे देखील स्टार फील्ड मध्ये आहे बघा, म्हणजे 11वीचे डिटेल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 11वी काय झाले, पास झाले. ठीक आहे, 11वी कोणत्या साली झाले ते देखील टाकायचं. 10वी 2022 म्हणजे 11वी 2023. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम 11th, पुन्हा प्लेस ऑफ स्कूलिंग कुठं झाले तुमचं शहरामध्ये खेड्यामध्ये, 11वीचे डिटेल्स बरं का, सेम फॉर्मॅट मध्ये. कुठले तुमचं गव्हर्नमेंट होतं, प्रायव्हेट कॉलेज
ते टाकायचंय. नंतर कुठल्या स्टेट मधून झाली 11वी ते देखील टाका. काही जणांची वेगळ्या स्टेट मध्ये पण असते. जे काय असेल ते मेन्शन करा. 11वी जिथून झाली त्या जिल्ह्याचं नाव तुम्ही टाकायचंय. त्यानंतर 11वीचं बोर्ड कोणतं होतं, सीबीएस म्हणजे जे काय असेल तुमचं स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड, वॉट एव्हर जे असेल ते करा. त्यानंतर 11वीच्या कॉलेजचं नाव टाकायचं तुम्हाला. त्यानंतर पिन कोड ते सेम फॉर्मॅट मध्ये जिथून झाले तिथला पिन कोड लागणार. म्हणजे कॉलेजचं नाव लागणार, शाळेचं नाव लागेल, तिथलं पिन कोड लागेल तुमचा. त्या भागाचं डिस्ट्रिक्ट कुठून झाली तुमची 10वी 11वी ते सर्व लागतं. ते टाकलं आपण. पण 11वीचा रोल नंबर तुमच्या 11वीच्या मार्कशीटवर असतो. तुम्ही कॉलेजेस मधून घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घ्यायचं आहे. रिपीटर्स विद्यार्थ्याकडे आहे, फ्रेशर्स विद्यार्थ्याकडे नसेल तर तुम्ही अप्रोच करा आणि लवकरात लवकर घ्यायचं. त्यानंतर रिझल्ट तुमचा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आलेला आहे 11वीचे सेम टोटल मार्क्स किती होते आणि किती पैकी किती मार्क्स पडले 11वीला हे देखील तुमच्या असणं तुमच्याकडे असणं गरजेचं. इथे त्या पर्सेंटेज येतात. ठीक आहे, हे झालं 11वीचं. आता सेम फॉर्मॅट मध्ये 12वीचं आपल्याला करायचं. ठीक आहे, आता ज्यांचा आता यावर्षी फ्रेशर्स विद्यार्थी आहे तर त्यांनी इथं काय येईल त्यांच्यासाठी इथं अपीअरिंग येईल. ठीक आहे, अपीअरिंग. आणि जे रिपीट करतायत त्यांनी अपीअर म्हणजे पास्ट म्हणून असतं तिथं पास्टला क्लिक करायचं. ठीक आहे, आता अपीअरिंग केलं म्हणजे आता 2024 मध्ये माझी 12वी सुरू आहे. म्हणजे आता बोर्डची एक्झाम विद्यार्थी देत आहे असा त्याचा अर्थ. मग क्वालिफाईंग एक्झाम कोड इथं बघा कोड 01 येणार. जे आता फ्रेशर्स विद्यार्थी आहेत यावर्षी बोर्डची एक्झाम जे देत आहेत पण नीट एक्झाम जे फर्स्ट टाइम देतात अशा सर्व विद्यार्थ्यांना कोड 01 ऑटोमॅटिक येतो तिथं तो द्यायचा. जे विद्यार्थ्यांनी रिपीट केले ह्याच्या आधी जर तुमची 12वी झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांना 02 असा कोड येतो तर ते कोड तिथं तुम्ही मेन्शन करायचा. ठीक आहे, आता स्कूल जे 12वी कुठून झाली शहरात खेड्यात ते मेन्शन करा. त्यानंतर टाइप ऑफ कॉलेज म्हणजे तुमचं गव्हर्नमेंट प्रायव्हेट जे होतं ते टाका. तुमचं स्टेट तुमची 12वी साधारणतः कुठल्या राज्यामधून झाले ते करा ना. डिस्ट्रिक्ट तुमचं कुठल्या जिल्ह्यामधून हे झालंय ते मेन्शन करा तिथे. त्यानंतर स्कूल बोर्ड जे तुमचं 12वीचं आता जे काय स्टेट आहे ते स्टेट तुम्ही मेन्शन करा. बोर्ड सीबीएसई बोर्ड जे काय असेल ते. त्याच्यानंतर कॉलेजचं नाव 12वीच्या कॉलेजचं नाव टाका इथे. त्यानंतर 12वीच्या जिथून झाली तिथला पिन कोड मेन्शन करा. 12वीचा रोल नंबर तुमचा मेन्शन करा. ठीक आहे, सर्वांकडे असतात. रिपीटर विद्यार्थ्याकडे असतो आणि फ्रेशर विद्यार्थ्याचं तर हॉल तिकीट जनरेट झाले त्यामुळे प्रत्येकाकडे रोल नंबर आहे. त्या गोष्टी इथे मेन्शन करायच्या. त्यानंतर आय ऍग्री या टॅबला क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट. हे झाले आपले सगळे क्वालिफिकेशन 10वी 11वी 12वी या सर्व गोष्टी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. ते झालं. आता ते झाल्यानंतर काय ऍडिशनल डिटेल्स म्हणून दिलेले आहेत ते. आता हे ऍडिशनल डिटेल्स मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. आर यू अ ट्विन अँड बोथ अप्लाय फॉर नीट यूजी. म्हणजे तुम्ही जुडवा आहेत का आणि असेल तर तुम्ही दोघं पण एक्झाम देत आहेत का. जर असेल तर तिथे यस करा, नसेल तर नो करा. यस केलं तर मग तुमच्या नेम ऑफ ट्विन ब्रदर तुमचा जो ट्विन आहे त्याचं नाव टाकावं लागेल. बाकीच्या डेट ऑफ बर्थ वगैरे त्या तुमच्या भावाच्या जुळ्या भावाच्या जुळ्या बहिणीचे जे असेल त्यांचं नाव टाकावं लागेल. खूप कमी प्रमाणामध्ये असतात. ज्यांनी असेल त्यांनी इथे यस करायचं. ठीक आहे, बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नो करायचं आहे. ठीक आहे, पुन्हा याच्या पुढे डिड यू एव्हर अपीअर इन नीट यूजी एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही याच्या आधी नीटची एक्झाम दिली आहे का कधी. म्हणजे रिपीटर्स विद्यार्थ्यांनी त्याला यस करायचं, बाकी नो करा. आता यस केलं तर काय होतं की त्याचा नंबर ऑफ प्रिव्हियस अटेम्प्ट मग किती अटेम्प्ट झाले तुम्ही किती वेळेस नीट एक्झाम दिली, एक वेळेस दिले 2 वेळेस दिले ते मेन्शन करायचं. ठीक आहे, बाकीच्या सर्व विद्यार्थी जे फ्रेशर त्यांनी नो करायचं. याच्यामध्ये काही फरक पडत नाही. त्यानंतर हा आपल्याला सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि त्यानंतर आय ऍग्री या टॅबला क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट याला क्लिक करायचं. जेणेकरून हे देखील पेज आपलं कंप्लीट. आता पहा आपण आलोय पुढे अपलोड डॉक्युमेंट. ऑलमोस्ट आपण सर्व प्रोसेस कंप्लीट करत आलेलो आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो. व्हायब्रंट मध्ये तुम्हाला अगदी सर्व गोष्टी कशा पद्धतीने इझिली जाव्यात यासाठी आम्ही बारीक विचार केला जातो इथे. आणि जेणेकरून हे बघून तुम्हाला नीटचा फॉर्म भरता येईल. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ बघितल्याशिवाय नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म अजिबात भरायला सुरुवात करायची नाही मित्रांनो. ठीक आहे, आता बघा अपलोड डॉक्युमेंट्स मध्ये पहा काय काय आहे. तर तुमचा फोटो आहे, पासपोर्ट साईजचा फोटो. त्यानंतर तुमचं सिग्नेचर, पुन्हा पोस्ट कार्ड साईजचा फोटो. आता इथे सर्व दिलेले आहे. पासपोर्ट साईजचा फोटोची साईज दिलेली आहे 10 KB ते 200 KB मध्ये असला पाहिजे तेव्हाच तो अपलोड होईल. याचं बॅकग्राऊंड व्हाईटच ठेवा फोटोचं. पुन्हा तुमची सही 4 KB ते 30 KB मध्ये असली पाहिजे विद्यार्थ्याची सही. पुन्हा विद्यार्थ्याचा पोस्ट कार्ड साईजचा फोटो म्हणजे मोठा फोटो जो असतो तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याची पण देखील इथं साईज दिलेली आहे. आणि चौथं डॉक्युमेंट काय आहे, लेफ्ट अँड राईट हँड्स फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन. म्हणजे पूर्ण तुम्हाला 10 बोटाचे इम्प्रेशन्स तुम्हाला एका पेजवरती ब्लँक पेजवर घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला इथे इमेज अपलोड करायचे आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. आणि हे झाल्यानंतर इथे
फायनल सबमिट म्हणून येतं, म्हणजे फायनल फॉर्मचं सबमिटचं प्रिंट. जे काय आपण आतापर्यंत माहिती भरली आहे त्याचं एक विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व तुमचे आतापर्यंत भरलेले डिटेल्स दिसतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा चेक करायचं. जर काही तुम्हाला चुका दिसत असतील, काही चुकलं असेल तर इथे तुम्ही कुठल्याही टॅबला क्लिक केल्यानंतर एडिट फॉर्म होतो. जोपर्यंत तुमचं पेमेंटची आधीची स्टेप येत नाही, इथं बघा ह्याच्यानंतर फायनल सबमिट आहे. ह्या फायनल सबमिट पर्यंत विद्यार्थी एडिट फॉर्म करू शकतात. फॉर्म एडिट पुन्हा नंतर होत नसतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत सर्व गोष्टीचं काळजीपूर्वक लक्ष घ्या. हे फॉर्म मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने भरून दाखवलेला आहे. याच्या पुढची स्टेप काय, हे सर्व अपलोड केलं. इथे आता मी EWS कॅटेगरी केलेली होती, तर त्याचं कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायचं आलेलं नाही. म्हणजे यावेळेस गेल्या वर्षी आपल्याला 10वीची मार्कशीट अपलोड करावी लागत होती, सनद किंवा मार्कशीट अपलोड करावी लागत होती, आणि त्याच पद्धतीनं कॅटेगरीचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागत होतं. यावर्षी तसे काही गोष्ट नाहीये. फक्त हे 4 डॉक्युमेंट प्रत्येक विद्यार्थ्याला लागणार आहे आणि तेच अपलोड करायचे आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट किती करायचंय, ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल असेल 1700 रुपये, EWS असेल किंवा OBC असेल 1600 रुपये, SC ST थर्ड जेंडर 1000 रुपये. अशा पद्धतीने एवढं पेमेंट आहे. हे पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा QR कोडने म्हणजे फोन पे, गुगल पेच्या डिटेल्सने देखील हे पेमेंट करू शकता. आणि पेमेंट झाल्यानंतरच तुमची फायनल प्रिंट येते आणि त्यावेळेसच तुमचा फॉर्म सबमिट झाला असं विद्यार्थ्यांनी समजायचंय. एवढं फॉर्म भरून जर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर तुमचा फॉर्म कंप्लीट झाला नाही, हे लक्षात घ्या. पेमेंट झाल्यानंतर जेव्हा फायनल प्रिंट तुमच्या हातामध्ये पडेल तिथे तुमचा फॉर्म कंप्लीट झाला असं समजायचं मित्रांनो, आणि मगच तुम्ही तिथून जायचं. पण फॉर्म भरताना ही काळजी घ्या. महत्वाचं काय आहे, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, पुन्हा कुठे नाव वगैरे ह्या सर्व गोष्टी चेक करून घ्या. आणि सुरुवातीला लॉग इन करताना मी जे सांगितले तुम्हाला की आधार कार्ड जर लॉग इन करत असाल तर त्याला मोबाईल नंबर लिंक असणं कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय तुमचा OTP जनरेट होणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, एकतर पॅन कार्ड जर असेल तर त्याच्याने तुम्ही लॉग इन करा. हे दोनच गोष्टी विचारामध्ये घ्या. बाकीच्या कुठल्या गोष्टी डिजिलॉकर वगैरे ह्या गोष्टीमध्ये पडू नका. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म आहे. यामध्ये काही अडचणी आल्या नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. व्हायब्रंटचं आपलं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणेमध्ये ऑफिस आहे. सर्व ठिकाणी आपण फॉर्म भरायला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी येऊन फॉर्म भरायचे आहे. ठीक आहे, जर अडचणी आल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.